संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि त्यामध्ये स्त्रिया घर आणि मूल हे सांभाळताना स्वतःच्या क्षमता थोड्याशा विसरल्यात असं मला कधी कधी वाटतं. ज्या खूप जणी अर्थातच बाहेर पडून नोकरी करतात, व्यवसाय करतात, काही ना काही करतात, त्यांनी स्वतःचं एक स्थान नक्कीच निर्माण केलेलं आहे. पण जेव्हा लोकसंख्येच्या 50% आपण आहोत, महिला आहोत, आणि अर्थातच मला असं वाटतं की अर्ध आकाश हे आपलं आहे. आज जी काही भरारी घ्यायची आहे प्रत्येकाला, अर्ध आकाश हे महिलांचं आहे असं मला अगदी नक्कीच वाटतं. आणि ह्या आकाशात उडण्याची, आपली स्वप्न खरी करण्याची आपली क्षमता आहे आणि आपला तो हक्क देखील आहे. काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात एक पुस्तक आलं, वाय विमेन मीन बिझनेस. हे एक इंग्रजी पुस्तक होतं आणि युरोपमधल्या या 2 लेखिकांनी हे लिहिलेलं पुस्तक होतं, ज्या युरोपमधल्या प्रोफेशनल स्त्रियांच्या नेटवर्कवरती काम करणाऱ्या एक जण आणि एक पत्रकार. आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास केला की स्त्रिया काय काय करू शकतात. आणि स्त्रिया जेव्हा एखाद्या संस्थेमध्ये येतात, एखाद्या कुठल्याही संस्थेमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रात काम करायला जेव्हा येतात, स्त्रिया आपल्या कामात जास्ती जबाबदार असतात, जास्ती तत्पर असतात. एखादं काम अधुरं राहिलं, अपूर्ण राहिलं तर आपल्याला चैन पडत नाही. म्हणजे आपण अगदी तन मन झोकून काम एखादं करतो. आणि स्त्रियांची क्षमता, कौशल्य आणि बुद्धिमत्ता ही इतकी मोठी आहे की या दोघींनी, ज्यांनी हे पुस्तक लिहिलं, त्यांनी म्हणलंय की ही बुद्धिमत्ता आणि ही क्षमता ही सर्व क्षेत्रात वापरली गेली पाहिजे. म्हणजे स्त्रियांचा आणि पुरुषांचा जर समतोल साधला तर विकासाच्या खूप चांगल्या संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. तेव्हा आपण ह्या संधीचा फायदा घेऊन त्याचं सोनं करायला तयार आहोत का, हा आपण विचार करायचा आहे. जाता जाता मला एकच फक्त सांगावं असं वाटतं, एक डॉक्टर म्हणून, की एक स्त्री आणि एक पुरुष प्रत्येक खूप गोष्टी सारख्या आहेत, काही वेगळे स्वभाव आहेत, सगळं काही आहे. पण जर जेनेटिक्स म्हणजे काय आपल्याला मागच्या जनरेशन मधून येतं ह्याचा जर विचार केला तर आपल्या प्रत्येक माणसाच्या पेशीमध्ये, म्हणजे कुठलाही माणूस असो, माणूस, स्त्री, पुरुष, मुलं, प्रत्येकाच्या प्रत्येक पेशीमध्ये 44 ऑटोसोम्स आणि 2 सेक्स क्रोमोसोम्स असे 46 क्रोमोसोम्स असतात, ज्याच्यावरती आपले गुणधर्म, आपण आपला स्वभाव कसा होणार, माझी उंची काय होणार, केसाचा रंग काय असेल, माझा रंग काय असेल, हे सगळं काही या 44 क्रोमोसोम्स मधनं येतं. आणि 2 क्रोमोसोम्स एक्स आणि वाय हे ठरवतात की ही व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आहे. तर डोळ्यासमोर चित्र आणा ना, एक्स असा असतो आणि वाय ला काय असतं, एक काडी कमी असते ना. तर स्त्रियांमध्ये प्रत्येक सेलमध्ये XX हे 2 सेक्स क्रोमोसोम्स आहेत आणि पुरुषांमध्ये X आणि Y आहे. म्हणजे थोडंसं काहीतरी कमी आहे, तर आपण कमी नाही आहोत, हे फक्त मला तुम्हाला पटवून द्यायचंय. तरी मला कौतुकाने सांगावं असं वाटतं की सोलापूर शहरात या सुशील रसिक सभागृहामध्ये दुसऱ्यांदा असा कार्यक्रम होतोय आणि तो हाऊसफुल ठरतोय. आणि आमच्या या सगळ्या महिला आता जागरूक झालेत आणि त्यांना आपल्या हक्कासाठी एकत्र जमून आपल्या समाजासाठी, आपल्या परिसराला न्याय मिळवून देण्यासाठीची एक भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. आणि या उपस्थित महिलांमधूनच मला वाटतं उद्याच्या देशाचं भविष्य या ठिकाणी घडणार आहे. आज नारी शक्ती का सन्मान, देश का स्वाभिमान म्हणजे काय, तर खऱ्या अर्थाने महिलांना जगण्याचा, सन्मान देण्याचा जो क्रांतिकारी निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी करतायत. राजकारणामध्ये 33% महिलांचं आरक्षण देऊन देशाचा खासदार, देशाचा राज्याचा आमदार या महिला राहिल्या तर आपल्या शहराचा, जसं महिला आपल्या परिवाराचा व्यवस्थित कारभार सांभाळतात त्याप्रमाणे आपल्या राज्याचा आणि राष्ट्राचा कारभार सांभाळतील. ह्या भावनेसाठी या कायद्याचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी अंमलबजावणी होते. हा मला वाटतं ऐतिहासिक निर्णय, याला खूप मोठं महत्वाचं एक भविष्य देणारा हा निर्णय. जर त्या काळी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी जर क्रांती पाहिली नसती, शिवाजी महाराजांना घडवलं नसतं, तर त्यावेळेस आपल्या हक्काचं स्वराज्य त्या ठिकाणी निर्माण झालं नसतं. जर आपल्यातली लोक
पुढे येऊन चळवळीतल्या राणी लक्ष्मीबाई घडल्या नसत्या तर ब्रिटिशांकडनं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं. आणि त्यानंतरच्या कार्यकाळामध्ये सुषमा स्वराजांसारख्या जर महिला पुढे आल्या नसते तर या देशाला एक चांगलं सक्षम मंत्रालय त्या ठिकाणी मिळालं नसतं. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या वेळीच्या महिला पुढे आल्या आहेत आणि त्यामुळं आपला देश अतिशय क्रांतिकारक निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकलेला आहे. या निर्णयासाठी जवळपास 35 वर्ष आपल्या महिलांना वाट पाहावी लागली होती. वास्तविकता काँग्रेस एकीकडे प्रचार करतोय की ही योजना आम्ही आणलोय, आम्ही देणार होतो, परंतु या निर्णयाला अंमलबजावणी करायला जवळपास 35 वर्ष लागतंय. रोहिणीताई, मला विचारायचं आहे, काँग्रेस जर म्हणतोय की हे 33% आरक्षण आमचं सरकार देणार होतं, जर त्यांच्या सरकारने हे कायदा केला असता तर आज मोदीजींनी हा नवीन कायदा करायची वेळ कशासाठी आली असती? कुठेतरी खोटा अपप्रचार काँग्रेस पक्ष या ठिकाणी करतोय. पण महिलांना उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून असो, महिलांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून असतो, महिलांसाठी उघड्यावर ज्या महिला अनेक वर्ष काँग्रेसच्या काळात सार्वजनिक ठिकाणी शौचालयाला जायचे, त्यांच्या घरात शौचालय निर्माण करण्यासाठी जर काम केलं असेल तर ते मोदीजींनी केलेलं आहे. आणि मला निश्चितच खात्री आहे की येणाऱ्या या कार्यकाळात या आरक्षणाचा फायदा सुद्धा तुम्हाला निश्चित मिळून तुम्ही आपल्या परिसराचा, आपल्या राज्याचा, आपल्या राष्ट्राचा विस्तार करताल. वंदे विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.